तर इथं आमचं प्रिपरेशन चाललेलं आहे केकचं. तर आम्ही खूप सारे असे वेगवेगळे भांडे घेतलेले आहेत. तर आम्ही चाललं आहे आमचं की मस्त असं हार्ट शेपचं आपण बनवूयात. इकडं पाहू शकता खूप सारं सामान घेऊन आलेलं आहे. आमच्याकडे ऑलरेडी केकचं सर्व सामान आहे. आम्ही कोरोनामध्ये सानिका केक बनवून ऑनलाईन विकत होती. सानिकाला खूप छान केक येतात. तर आज आम्ही दोघी मिळून बनवणार आहे. ती एक्सपिरियन्स पर्सन आहे. सो आज आमचे गुरु आहेत सानिका मॅडम आणि आम्ही त्यांच्या हाताखाली शिकणार आहोत. आणि आमची समू बघा कुठे कुठे फिरली. तिला मस्त तेलाने मालिश केलेली आहे. हा बड्डेच्या आदल्या दिवशीचा दिवस आहे. रात्री आता वाजलेले आहेत, तुम्हाला दाखवते. बरोबर वाजलेले आहेत 9:45 वाजले. पावणे 10:05 झालेले आहेत. आणि आता आम्ही केक बनवायला घेतो. आता आम्ही तुम्हाला डायरेक्ट केक बनवून झाल्यावर दाखवतो. थोडं प्रिपरेशन दाखवतो, पूर्ण दाखवत नाही कारण मग ब्लॉग खूप मोठा होऊन जाईल. आणि ही बघा पूर्ण सगळं आमचं सामान असतं करते. आणि मी माझ्यासाठी भांडं आणलं होतं छोटा केक बनवण्यासाठी, तो पण तिने घेऊन टाकलेला आहे. तर चलो करते हे आणि मी दाखवते. मी दिसते. तर इथे मी थोडी आरामशीर बसलेली आहे. थोडं एडिटिंग वगैरे करते. म्हटलं तिचं थोडं प्रिपरेशन होस तोपर्यंत जेव्हा सुरू करू तोपर्यंत म्हटलं एडिटिंग करावं. आता एडिटिंग करते. अजून 5 मिनिटांनी आम्ही केक बनवायला आता सुरुवात करत आहोत. की थोडं बटर पेपर वगैरे व्यवस्थित कापून घेते खाली ठेवायला, म्हणजे ते केक बेस चिटकू नये म्हणून. तर चला आता डायरेक्ट केकचा बेस झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो. तर मम्मी तू हा ब्लॉग बघत असेल तर बघ, समूनी पण खूप छान अशी हेल्प करत आहे समू आम्हाला केक बनवण्यासाठी. तर सगळ्यात मोठा हात या मॅडमचा लागलेला आहे. सो बघ किती छान केक बनवते समू. तू कर. ऐसा होता नहीं। आप चाहते हैं कि आप एक गलती से आउट नहीं हो पाए। आपके पास 8-9 बल्लेबाज हैं, इसीलिए वो डेप्थ आपका बल्लेबाज बेस रेडी झालेले आहे. हे 2 बेस बनवलेले आहे. और आप देख सकते हो इधर पसारा अभी ये सब क्लीन करने के लिए लिया है. हे सगळं क्लीन करायला घेतले. आता सर्व व्यवस्थित ठेवून दिलेलं आहे साईडला. हे सगळे भांडी घासून घेते. मग असे सगळं स्वयंपाकान त्याचे पण दिले आहेत. जमाई राजा देखो रात के 1 बजे आपल्या सासूसाठी केक बनवते. आणि आता वाजलेला आहे 6:15. तुम्हाला दाखवते. मगाशी खूप अनक्लीन होतं, म्हणजे बेसिंगभर भांडी होती. आता माझी भांडी छान क्लीन झालेली आहे सर्व. आपल्या केकची सगळी भांडी पण घासून झालेली. तर दिसत असं केकची भांडी पण घासून झाले. आणि रात्रीचे वाजलेले आहेत जवळपास 1:15. तुम्हाला मेहनत दिसत असेल. आणि इथे आता हे झालं आहे. आता हे फक्त केकला क्रीम वगैरे लावून ऑल सेट करायचे. सानिकाने छान हे बनवलेलं आहे, काय म्हणतात, चॉको चिप्स बनवलेले आहेत. आणि मी तुम्हाला दाखवते मी बनवलेले चॉकलेट्स. तर बघा इथे तुम्ही पाहू शकता मी खूप छान असे हार्ट्सवाले छोटे छोटे चॉकलेट्स असे मी बनवलेले आहेत. जर कोणाला हवे असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, ऑर्डर स्वीकारण्यासाठी. हे बघा गुलाबवाले आम्ही 2च ट्राय केले, एक गुलाबवालं आणि एक छोटे हार्टवाले. हे आल्मंडचे आहेत चॉकलेट्स. तर खूप असे सॉरी तर असं एवढा डब्बा भरून मी चॉकलेट्स बनवलेले आहेत. आता ह्याचं काय करणार आहे तुम्हाला उद्या कळेलच, ते पुढं ब्लॉगमध्ये कळेलच. एवढे सारे डब्बा भरून मी चॉकलेट्स बनवलेले आहेत छान असे गुलाब आणि हार्टवाले. त्यानंतर आल्मंड चॉकोबार आहे. हे मिल्क प्लस मिल्कसारखं थोडं मिल्क आणि थोडं चॉकलेटसारखं लागतं, म्हणजे प्युअर चॉकलेट नाही. तर प्युअर चॉकलेटचे पण बनवते मी. आणि हे आपले मिल्क बारसारखे लागते. तर हे आपले चॉकलेट्स रेडी आहेत. आणि इकडे सांगितलं काहीतरी चाललं आहे आता ते बघूया. बाकी मेन म्हणजे किचन क्लीन आहे, हे महत्त्वाचं होतं. आता अभी हम बना रहे हैं थोड़ा सा केक क्रीम व्रीम लगा के ज़रा थोड़ा सा उसको हम अच्छे से सेट करवाएंगे. ये मेरा छोटा सा केक मैं खुद के लिए बना रही हूँ.
आणि आमचा दुसरा जो केक आहे तो आम्ही बनवणार आहे तो पण. हे आता माझावाला केक छोटूसा. असंच आम्ही मजाकमध्ये म्हटलं चला आपण 3 केक बनवूया. तरी आम्ही बनवत बसलो. ये हो गया हमारा चॉकलेट केक और मैं तुमको दिखाती ये लड़की. देखो ये हमारा कितना बज रहा है अभी बताओ आप? 2. ये देखो 2 बज गए. फिर भी मम्मी देखो तुम्हारी लड़कियाँ कितनी तुम्हारे लिए क्या कर रही है, कष्ट ले रही है. श्रम असू दे, कष्ट करते तुझ्या लेकी बघ किती जास्त. तुझा जावई पण किती वेळ बिचारे 1:45 वाजेपर्यंत बसले होते. त्यांनीच ही क्रीम हटलेली आहे फेटलेली आहे. सध्या झोपेत असल्यामुळे आम्हाला शब्द सुचत नाही आहे, तर थोडं समजून घ्या. आणि आता आम्ही डायरेक्ट सकाळी तुम्हाला केक झाल्यावर दाखवतो. सारा रातचं 3 वाजवले आणि आता पहाटेपासून आता 4 वाजवले. आत्ताही 4 वाजवले, 4:30 वाजवले. आणि ही पोरगी बघा, ही पोरगी मला काहीच करून देत नाही. कसं करायचं सांगा बरं, या पोरीला सांगा बरं जरा. हां तर म्हणती कॅमेरा बंद करा म्हणती मला. हां हिला मदत करायला लागली सगळ्यांना कामामध्ये. ती म्हणती कॅमेरा बंद कर मम्मा. माझं काही सांगती आहे की नाही. तूच ही पोरगी त्रास देती. हो केक के ऊपर केक म्हणून मी वर चाललो होतो. इथं मी माझा अवतार इग्नोर करा, कारण म्हणजे अजिबात झोप झालेली नाही आहे. मी स्लीपिंग मूडमध्ये आहे, कारण ह्या मॅडम मला झोपूच देत नाही. काय करू या मॅडमचं. या ठिकाणी मायलेकींचं भव्य असं केक बनवायचा कार्यक्रम चाललाय. बघा कार्यक्रम बघा. समू तुला लय काम आहेत का? दादा काम नाही. ती आहे ना सेम दादा कोण दिसते मध्ये अशी ती छोटी चड्डी बिड्डी घालून. मम्मी ब्लॉग बघत असेल तर बघ तुझी नाच कशी करते. तुझ्या बर्थडेचा केक पण बनवू देत नाही. मदत करते बनवायला ती. हिला काय झालंय काय माहिती त्या माऊला बघून. नुसतीच हसती. बघ काय करते बघ. मम्मा काय करते बघ. फायनल शोडाउन बिगिन्स. ओहो आता तुम्ही चढायचं. धरे चला खराब झालं की मानव आहे की नाही. काय झालं याला कोणीच घ्यायला केक बनवायला. आणि इथे बघा आमचा केक फायनली सेट झालेला आहे. वा कसं आहे एकदम भारी. आणि सानिकाची आता डिझायनिंग फिनिशिंग चाललेली आहे. एकदम भारी. काय झालं पिल्लूला माझ्या. चल केक कापायचं आपल्याला. हॅपी बर्थडे समू. हॅपी बर्थडे समू. हॅपी बर्थडे डिअर समू. हॅपी बर्थडे केक आम्हीच कापतोय. Made by Sunny Machel.
असं कुठे असतं का बड्डे कुणी हाताने केलं वाटते है ना मम्मीला दाखव ना. मम्मीची रिएक्शन घे. मम्मी हाताने केलेलं मी एकटीने नाही केलेला. मी दीदी समूनी पण केलेला आहे आणि जिजूनी पण केलेला आहे. आम्ही चौघांनी मिळून केलेलं आहे. कसलं भारी गिफ्ट आहे. रात्री 3 वाजेपर्यंत करू ना असं काय केलं तुला माहिती ना? मस्त केलं केलं का नाही? नाही बसलं. पुन्हा इकडे बस. एक फोटो काढ. काय घेतलं? कसली भारी साडी आहे. समू पाटला बड्डे आजचा एक मिनिट. हा हॅपी बर्थडे सरप्राईज आहेत का सगळे चल घे. फक्त ओवाळून घ्या. अजून सीट शार्वी पण घे शार्वी ते ओवाळ आमच्या समूला पण ओवळू दे धर चालूच धर ना मी घेते. अगं माझं पिल्लू मला घेऊ दे की मी खरवीस आहे. करमाना काय सिटी सगळे आजी तिकडे बघून बघ तिकडे बघ हां ठीक आहे म्हणलं सगळं प्लेटा खाली स्माईल ठेवा. हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे डिअर समू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे काहीच मी नाही. मी घेतलंय. तिचा फोटो पप्पांनी केलेला त्या 2 बाळांनी खूप छान बड्डे केला आणि जावयाचं पण माझ्या मुलासारखं सगळं आजचा बड्डे अशी निर्णय झालेला आहे खूप आणि हे झालेला आहे काय म्हणतात कशाला वैष्णवी हे काय करा? तू काहीच बोलत नाही. हे काय करा? तू का रडते एवढी? काय झालं? कशाला पप्पाने
मुलं भेटायला आपल्यासाठी करणार आहे. आणि ह्यांचं सगळ्यात मोठं वाट आहे बरं का, तुला ब्लॉग मध्ये दिसतं त्यांना बोलू ना. माझ्या जावयाने मला अंगठी केलेली आहे. एक मिनिट इकडे ना, एक मिनिट इकडे. सकाळी काय करावं मी बायपासला जाऊन पुष्पगुच्छ नाही का ते आता ही फोटो काढली ही नाही कारण जुने वय वय प्रेमाने सगळं केलं का नाही. केक आणला सगळं आणलं. माझा हा बर्थडे मी कधीच विसरणार नाही. एवढं भारी झालेलं आहे. आम्ही सगळे सरप्राईज एवढंच मोठी होतं की मम्मीच्या 50व्या बड्डेला मम्मीचे सगळे विशेष फुलफिल करायचे होते आणि ते आम्ही तेच करत होतो प्रयत्न आणि ते सगळं झालेलं आम्ही आहे. बनवलेला केक असा माझ्या सासूने माझ्या छकुलीने जावयाने तिघांनी मिळून केक स्वतः ब्लॉग मध्ये दिसल की आम्ही किती मेहनत आवडलं. तुम्ही स्वतः केक बनवा. जेवण छकुली, ये वा. जेवण नाही करून द्यायचं का? गप्पा मारत बसायचं सगळेजण समोरून गप्पा मारते काय गप्पा मारते काय नाही. आता प्रकारे खूप छान बड्डे सेलिब्रेट झाला. आम्ही कृष्णाला आलो होतो पाऊस छान आणि सगळ्यात जास्त मेहनत करणारी पोरगी बघा. आता तिने सगळी मेहनत दाखवली. मी यावेळेस तिला पण घेतलंय ब्लॉगमध्ये आहे की नाही. तुझी सगळी मेहनत दाखवली. पण गाईज मी खूप चांगल्या अवस्थेत नव्हते पण स्टील मला इग्नोर करा कारण केक बनवताना मी हा, तू असे- छानच दिसते. सगळे म्हणतात सानिका खूप सुंदर दिसते, अप्सरा दिसते, मॉडेल दिसते. चला जाऊयात आता. लय बिल झालं. शरू कसा झाला बड्डे? आवडला तुला? आत्याला काय सांगायचं तुला? हॅपी बर्थडे म्हणते रे. हा इथे सांग. हॅपी बर्थडे कुणाला म्हणा? खूप खूप हॅपी बर्थडे. खूप छान तुझा बड्डे झाला असं म्हणाल त्याला. खूप छान बर्थडे झाला तुझा म्हणा. जाऊ दे आमची शरूला असते. ये आमची शरू पण खूप क्यूट दिसते. ये वा 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 टाळा 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 टाळा. 50 वर्षानंतर पहिल्यांदा तर सगळ्याकडे छान असा बड्डे सेलिब्रेट झालेला आहे. फायनल सेटलमेंट झालेली आहे. आता आम्ही चाललेलो आहोत घरी. मस्त पोटभर जेवण झालेलं आहे आणि रात्रीची आमची काल रात्री आम्हाला वाजले 2. 2 नाही 3 मला 2 वाजले. हा, इथे 2 वाजता झोपले आणि 3 वाजता झोपले. सकाळी 7 वाजता उठलो. मी 7ला उठलो तू 9ला उठली. मी 7ला उठले. हा, सगळे 7ला उठलो होतो. परत झोपलो होतो 1 तास मी वगैरे. नाही झोपले. मी नाही झोपलेले. आणि अशा प्रकारे दिवसभर डोकं दुखण्यात गेलं आणि सगळं केक त्याच्यातच सगळं आमचा वेळ गेला. पण बड्डे खूप छान झाला. तर तुम्हाला हा ओव्हरऑल ब्लॉग आवडला असेल तर त्याची कमेंट करू शकता. पुढच्या ब्लॉगसाठी एक्सेट राबवूयात पुढे काय घडते ते. पण याला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या. बाय.